बाळांनो? चला, काल पण आपलं लेक्चर चालू असताना अचानक शेवट करताना लाईट गेली, त्याच्यामुळे सजातीय संधी, सजातीय स्वरसंधी हा पॉईंट आपला शिकवता शिकवता राहून गेला. ओके, म्हणजे त्याचं फक्त टायटलच सांगितलं गेलं, त्याच्यानंतर थोडंसं एक्सप्लेनेशन झालं आणि मग लाईट गेली. चला, योगेश रगडे, मिस्टर गणेश, येस रगडे, व्हॉइस कमी आहे मॅम. ओके, फारच कमी येतोय का बाळा? येस मधनुरे, येस. चला, येस उमेश, हॅलो बेटा, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून, ओके आहे ना? बरं ठीक आहे. तरीसुद्धा आवाज थोडासा कमी वाटत असेल तर मला सांगा. मग ॲज युजल मी जसं माईक हातामध्ये घेऊन तुम्हाला शिकवते, मी तसं घेईन. ओके, ओके, करायची सुरुवात. चला, एक मिनटं बाळांनो. येस, चला करायची सुरुवात. आपण काय घेतलं बाळांनो मग? काल आपण लेक्चर संधी या विषयावरती होतो की नाही? संधी, आपण संधी म्हणजे काय बघितलं, संधीचे प्रकार बघितले आणि त्यातलं स्वर संधी बघितलं आणि त्याच्यानंतर आपण काय केलं, आपण त्याच्याविषयी सविस्तर माहिती घेत होतो की नाही? येस, तर बघा बाळांनो, संधी म्हणजे आपण काल बघितलं होतं. संधी म्हणजे काय बाळांनो? संधी म्हणजे जोडणे किंवा सांधणे. मग संधी कोणाची करतो आपण? तर वर्णांची होते. संधी कोणापासून होते बाळांनो? तर वर्णापासून होते. बरोबर आहे ना? मी सांगितलं तुम्हाला काल की दोन शब्द असतात, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण. बघा, वर्ण वर्ण. मग संधी होताना कोणाला एकत्र करतो आपण? कोण लागतं आवश्यक असतं? तर कोण असं बाळांनो? वर्ण आवश्यक असतात. संधी कोणापासून होतोय? तर संधी होते वर्णापासून. बरं ठीक आहे, मग ती संधी केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? जसं आपण म्हणणार की दूध, चहा पावडर, साखर एकत्र केलं की मला त्याच्यापासून चहा मिळणार आहे, होय की नाही? तसंच म्हणजे संधी करायची तर मला वर्ण एकत्र आणावी लागतील. तर संधी करण्यासाठी महत्त्वाचं काय? तर वर्ण, वर्णांची जुळवाजुळव महत्त्वाची. बरं ठीक आहे, मग त्या वर्णांची जुळवाजुळव केल्यानंतर मला काय मिळणार आहे? तर जोड शब्द मिळणार आहे. काय मिळणार आहे बाळांनो? जोड शब्द मिळणार. संधी कशी होते? काही तुम्हाला सांगितलं की आपण जे दोन शब्द घेतो त्यातला पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आपण एकत्र केला की त्याच्यापासून आपल्याला संधी मिळते. ओके, येस अर्जुन. चला, नंतर बघा संधीचे मुख्य प्रकार. संधीचे मुख्य प्रकार बघितले आपण. स्वर, व्यंजन आणि विसर्ग संधी हे तीन मुख्य प्रकार आहे. याच्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारतो म्हणून सांगितलेला आहे. प्रश्न येऊन गेलेले सुद्धा आहेत बाळांनो. त्याच्यानंतर आपण बघितले त्यातला पहिला प्रकार स्वरसंधी बघितला. ओके, स्वरसंधीमध्ये काय होतं बाळांनो की एकत्र येणारे जे वर्ण आहेत हे दोन्ही वर्ण कसे असतात बाळांनो? स्वर स्वर असतात. कसे असतात? स्वर. म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण सुद्धा स्वरच असतो आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण सुद्धा स्वरच असतो. उदाहरण बघितलं होतं आपण चंद्रोदय आणि अरुणाचल. ओके, नेक्स्ट आपण दुसरी संधी बघितली व्यंजन संधी. व्यंजन संधीमध्ये काय होतं बाळांनो की सगळ्यात पहिला कोणता वर्ण असतो? तर व्यंजन असतो. कोण असतो? व्यंजन. त्याच्यानंतर येणारा दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हा जो आहे हा एकतर व्यंजनी असू शकतो किंवा मग तो स्वरही असू शकतो. ओके, म्हणजे आपण ज्या पद्धतीने बघितलं की स्वर संधी होताना स्वर अधिक स्वर असतो, है की नाही? स्वर संधी होताना काय होणार बाळांनो? स्वर संधीमध्ये कसं होतं? स्वर अधिक स्वर येतो.
मात्र व्यंजन संधीमध्ये तसं नाही होत, म्हणजे व्यंजन अधिक व्यंजन असेलच स्वर संधी होते तर नाही. व्यंजनच्या सोबत स्वर जरी आला तरी सुद्धा तिथे व्यंजन संधी लागू होते. फक्त एवढंच की समोर येणारा वर्ण जो आहे, पहिला वर्ण जो आहे तो मात्र व्यंजन असावा. ओके, बघा सदाचार आणि अपत्काल हे दोन उदाहरणं आहे. सदाचार त्यातला त्यात महत्त्वाचं आहे, बरेचदा परीक्षेला येऊन गेलेला आहे, गेल्या वर्षीच नाही याच्या आधी सुद्धा बाळांनो. ओके, तिसरा प्रकार बघितला आपण विसर्ग संधीचा. तिसरा प्रकार काय बाळांनो? विसर्ग संधी. याच्यामध्ये काय होतं की येणारे जे दोन वर्ण आहेत यामधला पहिला वर्ण जो असतो हा काय असतो? विसर्ग असतो. काय असतो? विसर्ग. आणि नंतर दुसरा जो वर्ण असतो हा एकतर व्यंजनही असू शकतो किंवा मग तो स्वरही असू शकतो. ओके, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय हवे बाळांनो? पहिल्या शब्दामध्ये आपल्याला विसर्ग हवे. विसर्गाच्या नंतर मग एकतर व्यंजन आलं तरीही चालेल किंवा मग स्वर आलं तरी सुद्धा चालेल. ओके, येस. उदाहरण बघितलं आपण नीरस आणि दुसरं उदाहरण बघितलं आपण यशोधन. दोन्ही उदाहरणं फार महत्त्वाची आहेत. यशोधन सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ओके, चला आता आपण स्वर संधी बघूया आणि स्वर संधी मधले आपण पहिला प्रकार बघूया, सजातीय स्वर संधी. आपली का लाईट इथूनच गेली त्याच्यामुळे अर्धच राहिलं शिकवणं, होय की नाही? येस, चला आज लक्ष द्या. सजातीय स्वर किंवा दीर्घत्व संधी याला काय म्हणतात? म्हणजे सजातीय स्वर संधीलाच दीर्घत्व स्वर संधी सुद्धा म्हणतात. कशी होते ही? चला बघूया. एकत्र येणारे दोन सजातीय स्वर, एकत्र येणारे कसे बाळांनो? दोन सजातीय स्वर, मग ते ऱ्हस्व असू शकतात किंवा मग ते दीर्घही असू शकतात. सजातीय स्वर हे ऱ्हस्वही असतील किंवा दीर्घही असतील. एकत्र येणारे दोन सजातीय स्वर लागून आल्यास त्यांची संधी होताना त्यांच्यापासून त्यांच्याच जातीतील दीर्घ स्वर येतो. त्यांच्याच जातीतील दीर्घ स्वर येतो बाळांनो. म्हणजे इकडे लक्षात त्यांनी काय सांगितलं की आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय पाहिजे? सजातीय संधी होण्यासाठी किंवा दीर्घत्व संधी होण्यासाठी आपल्याला सजातीय स्वर हवे. ओके, कोणता स्वर हवे? सजातीय. येस बाळा मिस्टर गणेश, सजातीय स्वर हवे. सजातीय स्वर म्हणजे काय सांगितलं बाळांनो? काय की त्यांचं उच्चार स्थान कसं असणार आहे? एकच असणार आहे. म्हणजे बघा अ आ हे सेम उच्चार स्थानातून आलेले आहेत. ई, दुसरी ई यांचा सेम उच्चार स्थान आहे आणि पहिला उ आणि दुसरा उ यांचा उच्चार स्थान सेम आहे. हे काय झाले बाळांनो? सजातीय झाले. यांना काय म्हणायचं? सजातीय. अ आ पहिली ई दुसरी ई, पहिला उ दुसरा उ. आणि हे असेल तर असं अ ई हे विजातीय झाले. उ ओ हे विजातीय झाले. म्हणजे यांचे उच्चार स्थान कसे भिन्न. तर आपल्याला हे नको आहे. आपल्याला काय सांगितलंय? सजातीय स्वर सांगितलेलं आहे. मग सजातीय किंवा दीर्घत्व संधी होण्यासाठी काय होतं? आपण काय बघितलं बाळांनो की संधी होताना पहिला शब्द अधिक दुसरा शब्द लागतो आपल्याला, है ना? येस. मग बघा ज्यावेळेस पहिला शब्द आहे त्याचा शेवटचा वर्ण, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण काय असणार आहे बाळांनो? ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर असणार आहे. सजातीय संधी होण्यासाठी किंवा दीर्घत्व संधी होण्यासाठी काय होणार आहे की जो पहिला शब्द आहे त्याचा शेवटचा वर्ण कसा हवे बाळांनो? एक तो दीर्घ स्वर असेल किंवा मग ऱ्हस्व स्वर असेल. अधिक दुसऱ्या शब्दातला शेवटचा पहिला वर्ण, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण कसा असणार आहे बाळांनो? तोही ऱ्हस्व असेल किंवा मग दीर्घ असेल. असे असतील त्यावेळेस यांच्यापासून बनणारी संधी ही दीर्घत्व संधी असते किंवा मग सजातीय संधी होते. तेव्हा किंवा मग ती काय होते बाळांनो? सजातीय संधी होते. कधी होते? ज्या वेळेस दोन्ही वर्ण एकत्र येणारे दोन्ही वर्ण हे कसे असतात बाळांनो? सजातीय असतात. आणि त्यांच्यापासूनच मग आता इथे समजा दीर्घ स्वर असेल, एक दीर्घ स्वर असेल आणि ते ऱ्हस्व स्वर असेल, तर या दोघांमधून येणारा त्यांच्यापैकी एक दीर्घ स्वर असेल. म्हणजे इकडे लक्ष द्या, अ आणि आ यांच्यामध्ये दीर्घ स्वर, अ आणि आ यांच्यामध्ये दीर्घ स्वर कोण आहे? तर आ. बघा काना. मिस्टर गणेश दिसते का तुम्हाला हे स्क्रीनवरचं? योगेश, उमेश, येस सांगा मला. बघा अ आणि आ हे सजातीय आहे आणि यांच्यामध्ये दीर्घ कोणता स्वर आहे? तर आ. पहिली ई आणि दुसरी ई यांच्यामध्ये सजातीय किंवा दीर्घ असं जर विचारलं, पहिली ई आणि दुसरी यांच्यामध्ये दीर्घ स्वर कोणता? तर नक्कीच दुसरी ई बाळांनो.
आणि पहिला उ आणि दुसरा उ यांच्यामध्ये दीर्घ स्वर कोणता विचारला तर दुसरा उ. म्हणून दीर्घत्व संधीमध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय आहे बाळांनो बघा, काना. काय लागलं पाहिजे, काना. इथे काय आहे, दुसरी वेलांटी. दुसरी एकतर काना हवंय किंवा मग दुसरी वेलांटी किंवा मग दुसरा उकार. लक्षात घ्या. हे लागले की आपण त्यांना दीर्घ स्वर म्हणतो. म्हणजे एखाद्या शब्दाला, एखाद्या वर्णाला काना असेल तर तो दीर्घ असतो, त्याच्यात दुसरी वेलांटी मग ते दीर्घ असतात, किंवा मग दुसरा उकार घेतला की ते दीर्घ होतात, होय की नाही. येस. आणि ऱ्हस्व आणि दीर्घ स्वर तर माहितीच आहे आपल्याला. मग सजातीय स्वर संधी होताना काय होतं बानो की ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा ऱ्हस्व किंवा दीर्घ वर्ण असेल तर यांच्या मिळून यांच्यातलाच एक दीर्घ स्वर येतो. काय येतो, दीर्घ स्वर येतो. ओके. तेव्हा होते ऱ्हस्व स्वर संधी किंवा दीर्घत्व स्वर संधी किंवा सजातीय स्वर संधी होते. ओके. चला उदाहरण बघूया. वाचनालय. आता या शब्दाचा विग्रह कसा होतो बाळांनो, वाचन अधिक आलय. वाचनालय या शब्दाचा विग्रह, संधीचा विग्रह कसा होतो, वाचन अधिक आलय. बघा दोन शब्द आपण सांगितल्याप्रमाणे कसं होतं, संधी होताना दोन शब्द एकत्र येतात. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण वाचन. उच्चारानुसार आपल्याला काय ऐकू येते, पाठचा सगळ्यात शेवटचा वर्ण कोणता साऊंड होतोय आपल्याला, अ. कोणता होतोय, अ. मग वाचन शेवटचा वर्ण अ अधिक दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण कोण आहे, आ. म्हणून हा आ घेतला. बघा अ आणि आ हे काय आहेत, सजातीय स्वर आहेत का, बघा आहेत, हे सजातीय स्वर आहे. आणि सजातीय स्वर संधी काय सांगते की ज्यावेळेस त्यांची संधी होते त्यावेळेस त्यांच्या जातीतला दीर्घ स्वर आला पाहिजे. तेव्हा त्यांच्या जातीतला दीर्घ स्वर, मग अ आणि आ यांच्यामध्ये दीर्घ स्वर कोण आहे बाळांनो, आ. म्हणून वाचन अधिक आलय हा शब्द कसा बनला बाळांनो, वाचनालय. ओके. दुसरं बघा गिरीश. हा खूपदा विचारलेला आहे बाळांनो प्रश्न, पोलीस भरतीलाच नाही तर कंबाईनला सुद्धा येऊन गेलेले आहेत आधीच्या एक्झाममध्ये. ओके. बघा गिरीश. गिरीश हा शब्द कसा विग्रह केला, गिरीश या शब्दाची फोड कशी केली, गिरी अधिक ईश. गिरी अधिक ईश. बघा गिरी, गिरी म्हणजे पर्वत, आहे की नाही. गिरी अधिक ईश. री पहिली आहे हा बाळांनो, इथे लक्षात घ्या. मुळात संधी हा प्रकार संस्कृतमधून घेतलेला आहे, त्यामुळे संस्कृतातले शब्द किंवा संस्कृतातले शब्द जे मराठीमध्ये आपण वापरतो तत्सम शब्द त्यांचा उच्चार अधिक येतो किंवा त्यांचं जास्त उदाहरणं असतात. गिरी अधिक ईश. बघा गिरी पहिली ई अधिक ही ईशची दुसरी ई अधिक ई. बघा सजातीय स्वर आहेत. कोणते स्वर आहेत, सजातीय आहेत. आणि यांच्यामधला दीर्घ स्वर कोणता येईल तर दुसरी ई. म्हणून बघा शब्दाची फोड होताना गिरी हा पहिली वेलांटी आहे किंवा गिरीला ईला कोणता, रीला कोणता आहे, इथे पहिली ई आहे. मात्र शब्द तयार झाल्यावर बघा दुसरी ई झालेली आहे. हे आहे दीर्घत्व संधीचं उदाहरण. बघा म्हणजे गिरी आणि ज्यावेळेस शब्द पूर्ण झाला तेव्हा दुसरी ई लागली का, कारण की दीर्घत्व संधी आहे किंवा आपण त्याला काय म्हणणार बाळांनो, सजातीय स्वर संधी आहे. ओके. बघा याचीच उदाहरणं घेऊया आपण. प्रश्न पहिला बघा काय आहे, महिष या शब्दाची संधी विग्रह करा. आता महिष या शब्दाची संधी विग्रह करा. चला सांगा काय आहे, मही अधिक ईश, महे अधिक ईश, मही अधिक ईश का महे ईश. चला सांगा कोणता ऑप्शन बरोबर आहे मिस्टर गणेश. व्हेरी गुड. उमेश. येस. येस शीतल. काल झालेला पॉइंट आहे हा. येस शीतल. गुड आफ्टरनून बाळा. श्वेता, साक्षी कुठे गेल्या बाकीच्या सगळ्या.
येणार याचं उत्तर मही अधिक ईश येणार आहे. ओके, चला दुसरं बघा, संधी सोडवा. अरुणाचल काय येणार आहे? अरुणाचल, अरुण अधिक अचल. बघा कसं होणार आहे? अरुण अधिक अचल. अरुण मागे कोणता स्वर येतोय? अ अधिक अचलचा अ. अ अधिक काय होणार बाळांनो? आ. ओके, येस येस शीतल. चला पुढचं बघा, योग्य पर्याय निवडा. कवी अधिक ईश्वर. शब्द कोणता तयार होणार आहे? कवी अधिक ईश्वर. या शब्दापासून किंवा या शब्दाच्या विग्रहापासून यामधला कोणता एक शब्द तयार झालेला आहे सांगा. ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4 कोणता असणार आहे? यस शीतल, व्हेरी गुड. उमेश, व्हेरी गुड बाळा. येस केजे. येस उमेश, व्हेरी गुड. कोणता होणार आहे? कवीश्वर. दीर्घत्व संधी, दुसरी वेलांटी, दुसरा उकार, काना हे असतील त्यावेळेस ते दीर्घत्व संधी आहे ना. कवी हा शब्द असा आपण संस्कृत मध्ये लिहितो नाही का. तत्सम शब्द, तद्भव शब्द येतात ना आपल्याला. यस, बघा, समालोचन या जोड शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या शब्दात केली जाते? चला सांगा, समालोचनची संधी विग्रह करा बाळांनो. समालोचनचं कसं होणार आहे? येस मिस्टर गणेश, शीतल, उमेश, केजे, योगेश. येस, व्हेरी गुड उमेश. येस राणी. येस केजे. शीतल. याचं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 3, सम अधिक आलोचन. समालोचन. सम अ अधिक आ, आज समालोचन. ओके, येस जी एस पाटील, जय शिवराय. चला प्रश्न 5 बघा, फल अधिक आहार या शब्दापासून संधी कशी बनणार आहे? येस राणी. चला सांगा, फल अधिक आहार. येस, व्हेरी गुड बाळा. केजे. मिस्टर गणेश, येस, व्हेरी गुड. उमेश, yes. Yes, उमेश, very good. शीतल, GS पाटील, राणी. yes, काय होणार आहे बाळांनो? फलाहार होणार आहे. फल अ अधिक आ काय होणार आहे? आ. फलाहार हा शब्द बरोबर आहे. ओके, चला आता संधी मधला स्वर संधीचा दुसरा प्रकार बघणार आहोत. स्वर संधीचा दुसरा प्रकार आहे वृद्धादेश संधी. कोणती? वृद्धादेश संधी. स्वर संधीचा पहिला बघितला आपण सजातीय स्वर संधी किंवा तिला दीर्घत्व स्वर संधी सुद्धा म्हटलं जातं आणि दुसरा आहे वृद्धादेश संधी. ओके, बघा वृद्धादेश, वृद्धी म्हणजे काय बाळांनो? वाढ. आता हाच शब्द आपण संधी हा टॉपिक शिकतोय म्हणून ह्या शब्दाची पण बघा फोड कशी होते. वृद्धादेशची वृद्धी अधिक आदेश. ओके, वृद्धी अधिक आदेश. जेव्हा बघा आता ही संधी कशी असते,
जसं आपण सजातीय स्वर संधी बघितली की ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर असतील एकत्र येणारे आणि त्यांच्यापासून बनते ती संधी होते ती दीर्घत्व संधी होते. ही संधी कशी आहे, ही संधी काय सांगते बघा की जेव्हा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा अ किंवा आ असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा ए किंवा ऐ असेल तर त्यांच्यापासून औ बनतो, ए बनतो. काय बनतो, ए बनतो. आणि दुसरं काय आहे बघा, हा झाला एक, यातला हा एक पॉइंट आणि यातला दुसरा पॉइंट बघा काय सांगतोय की ज्या वेळेस पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा अ किंवा आ असेल, काय असेल, अ किंवा आ असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा उ किंवा दुसरा उ असेल तर त्यांच्यापासून औ बनतो. ओके, समजतंय. म्हणजे ज्यावेळेस काय करतो बाळांनो, आपण काय करतो स्वर संधी किंवा संधीच होताना आपण काय बघितलं की पहिला शब्द असो, हा पहिला शब्द अधिक दुसरा शब्द, मग पहिल्या शब्दाचा जर शेवटचा वर्ण हा अ किंवा आ असेल, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा अ किंवा आ असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा ए किंवा ऐ असेल तर या दोघांपासून बनणारी संधी असते तर तिला काय लागतं, ऐच लागतो बाळांनो. ओके, आणि दुसऱ्या ह्याच्यात काय सांगितलं, अजून दुसरा नियम काय सांगतो यातला की जर अ किंवा आ पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा अ किंवा आ स्वर असेल, अ किंवा आ असेल अधिक दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा पहिला उ किंवा दुसरा उ असेल तर यांच्यापासून औ तयार होतो. समजलं. वृद्धादेश संधी, कोणती संधी, वृद्धादेश. वृद्धी म्हणजे वाढ होणे. बघा समजा माझ्याकडे 100 रुपये आहेत, मी त्याच्यामध्ये अजून 10 रुपये वाढवले, माझ्यात वाढ झाली म्हणजे मात्रा वाढलाय, 2 मात्रे लागतात ह्याच्यामध्ये, एवढं लक्षात ठेवायचं. वृद्धादेश मध्ये काय होतं बाळांनो, 2 मात्रे लागतात. थोडक्यात लक्षात ठेवायचं झालं तर जसं मी तुम्हाला सांगितलं अलंकार असो, संधी असो, समास असो, एक कोणतं तरी डोक्यामध्ये फिक्स असं एक उदाहरण ठेवा. म्हणजे आता वृद्धादेश संधी समजायची झाली तर वृद्धादेशला ना सदैव, हे एक उदाहरण कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. सदा अधिक एव, अच्छा सदा आ अधिक ऐ, मग त्याचं सदैव बघा 2 मात्रे लागले. असं काहीतरी एक मनामध्ये थोडीशी तुमची ट्रिक्स बनवून ठेवायच्या. ओके, चला समजलं का. वृद्धादेश संधी काय म्हणते की जेव्हा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा अ किंवा आ असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा ए किंवा ऐ असेल तेव्हा तयार होणाऱ्या संधीमध्ये काय येतं बाळांनो, अयच येतोय. ओके, आणि दुसरा आणखी त्यामध्ये नियम काय सांगतोय किंवा दुसरा पॉइंट काय आहे त्याच्यामध्ये की जेव्हा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा अ किंवा आ असेल आणि त्याच्या समोर जर दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा उ किंवा दुसरा उ आला तर त्याच्यापासून औ तयार होतो. ओके, समजला. चला सांगा पटपट, सगळ्यांना समजते का, फास्ट होतंय, समजत नाहीये, चला सांगा. येस, ओके, केजे, शीतल, राणी, फास्ट होत असेल बाळांनो तरी सुद्धा सांगा. येस मिस्टर गणेश, ओके चालेल. बघा वृद्धादेश संधी, वृद्धादेश, वृद्धी म्हणजे वाढ. इकडे लक्ष द्या, एक मात्रा ऐ होय त्याला एक मात्रा लागला, 2 मात्रेले म्हणजे जिथे वाढ होते 2 मात्रे आले की समजायचं वृद्धादेश. ओके, थोडक्यात छोटी किंवा छोटीशी अशी ट्रिक म्हणून लक्षात ठेवा. आणि कायमस्वरूपी वृद्धादेशसाठी कोणतं, सदैव, हे असं काहीतरी एखादं उदाहरण लक्षात ठेवायचं जेणेकरून आपल्याला ना एक्झाम्पल तेवढे सॉल्व्ह करण्यासाठी वेळ पण लवकर कमी लागतो नाही का. म्हणजे 4 ऑप्शन दिले की आपल्याला पटकन क्लिक होतं, अच्छा वृद्धादेश सदैव वरती 2 मात्रे आहेत है की नाही. किंवा मग आता आपण प्रित्यर्थ, मग य आहे, हे असे काहीतरी पॉईंट्स असतात, आपण एंडिंगला घेऊच ते सगळं. ओके, चला आता याचं उदाहरणच बघा. सदैव मी आता सांगितलं, एखादं तरी उदाहरण सर तोंडपाठ ठेवा. तोंडपाठ म्हणण्यापेक्षा तुम्हाला समजेल अशा वेळी तुम्ही कन्व्हिनियंटली एखादं ट्रिक लक्षात घ्यायची. ओके, बघा सदैव, आता हा शब्द बघा कसा फुटला, सदा अधिक एव, सदा अधिक एव. आपली वृद्धादेश संधी काय सांगते, अ किंवा आ शेजारी जर ए किंवा ऐ लागला, ए किंवा
ऐ लागला तर आपल्याला काय मिळणार आहे बाळांनो, ऐच मिळणार आहे. इज इट क्लिअर? मग आता इकडे लक्ष द्या. सदा अधिक ऐव काय लागला, सदा. शेवटचा वर्ण, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण काय आहे, आ. ओके. आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण काय आहे, ए. मग या दोघांपासून काय तयार झालं, ऐ, म्हणून सदैव. बघा काय लागलं, सदैव. दुसरं बघा, गंगा अधिक ओघ, सॉरी गंगोघ असा हा शब्द आहे. गंगोघ हा शब्द कसा फोडायचा, गंगा अधिक ओघ कसा फोडणार आहे, या शब्दाचा विग्रह कसा होणार आहे, संधीचा विग्रह कसा होणार आहे बाळांनो, गंगा अधिक ओघ. गंगा अधिक ओघ. गंगा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण काय ऐकू येतो आपल्याला, आ. गंगा अधिक ओघ, ओ. येस. वृद्धादेश संधी काय सांगते, जर अ किंवा आ समोर ओ आला किंवा औ आला तर त्यांच्यापासून काय तयार होणार आहे बाळांनो, औच तयार होणार आहे. म्हणून शब्द कसा झाला, गंगोघ. बघा तिसरा शब्द रमोदार्य. रमोदार्य कसा फुटला बघा, रमा अधिक औदार्य. रमा अधिक औदार्य. रमा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आ अधिक औ. अधिक औ. आ अधिक औ काय झालं, औच झालं. येस. नेक्स्ट बघा, जलोघ. जल अधिक ओघ. जल काय ऐकू येते, अ. आणि हा ओघ, ओ. याच्यापासून सुद्धा औ तयार झाला म्हणून शब्द काय झाला, जलोघ. बघा दोन मात्रे. समजलं का हे, वृद्धादेश संधी समजली का. अ किंवा आ समोर जर ए किंवा ऐ आलं तर त्याच्यापासून ऐच तयार होणार आहे. आणि अ किंवा आ समोर जर दुसऱ्या शब्दामध्ये उ किंवा दुसरा उ आला तर त्याच्यापासून औच तयार होणार आहे. ओके. येस. मतैक्य काय होणार याचं, चला सांगा पटपट. येस. राणी, उमेश, केजे, शीतल. चला बाळांनो सांगा. येस सांगा पटकन. मिस्टर गणेश, उमेश, राणी, जी एस पाटील. येस काय येणार आहे, मत अधिक ऐक्य. मतैक्य. मत अ अधिक ए ऐ. अच्या समोर जर ऐ जरी आला तरी त्याचं काय होणार आहे, ऐच. म्हणून बघा दोन मात्रे, मतैक्य, राष्ट्रैक्य. वनौषधी ह्याचं काय होणार आहे, वन अधिक औषधी. वन अ अधिक औ. हो की नाही. येस. चला संधीचा तिसरा पॉइंट बघा, गुणादेश. कोणता, गुणादेश. आता गुणादेश संधीमध्ये काय होतं बघा, गुणादेश. आता हा शब्द कसा फुटला, गुण अधिक आदेश. गुण अधिक आदेश. बघा एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे याला काय म्हणतात, आदेश. एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे याला काय म्हटलं जातं, आदेश असं म्हटलं जातं. म्हणजे बघा इथे समजा हा एक वर्ण आहे, मग याला रिप्लेस करून याच्या जागी दुसरा एखादा वर्ण आणणे याला काय म्हटलं जातं, आदेश. काय म्हटलं जातं, आदेश. समजलं. येस काय, आदेश. मग इकडे बघा गुणादेश संधी काय म्हणते की एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे याला काय म्हटलं जातं, आदेश असं म्हटलं जातं. मग गुणादेश ही संधी कशी होते बघा, अ किंवा आ या स्वरापुढे जेव्हा विजातीय स्वर येतो, अ किंवा आ या स्वरांपुढे कोण येतं बाळांनो, विजातीय स्वर.
तेव्हा त्यांच्या ऐवजी दुसराच स्वर येतो. तेव्हा यांच्याच ऐवजी काय होतं बाळांनो, या जागी दुसरा स्वर येतो. कोण येतो? दुसरा स्वर येतो. अशा वेळेस काय होतं? गुणादेश संधी होते. अशा वेळेस कोणती संधी होते? गुणादेश संधी होते. ओके, इकडे लक्ष द्या. म्हणजे इकडे कसं होणार आहे की पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण काय येणार आहे? अ किंवा आ येणार आहे. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण काय येणार आहे? अ किंवा आ. आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण ई किंवा ई येणार आहे. ओके, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा अ किंवा आ आला आणि जर त्याच्या समोर त्याने आपल्याला काय सांगितलं, आपण मगाशी बघितल्या होत्या सजातीय स्वराची. आता याच्यामध्ये बघा विजातीय स्वर आले तर काय होणार आहे असं त्या गुणादेश संधीमध्ये सांगितले. अ किंवा आ याच्या समोर जर ई किंवा दुसरी ई आली तर यांच्यापासून काय होणार आहे बाळांनो? ए तयार होणार आहे. अ किंवा आ समोर जर ई किंवा दुसरी ई आली तर त्यांच्यापासून काय होणार आहे? ए तयार होणार आहे. ओके, आणि दुसरं अजून याच्यामध्ये काय सांगतात की अ किंवा आ समोर जर उ किंवा उ आला तर त्याच्यापासून ओ तयार होतो. अ आणि आ याच्या समोर जर पहिला उ किंवा दुसरा उ आला तर त्याच्यापासून ओ तयार होतो. आणि तिसरा नियम काय सांगतोय की पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण जर अ किंवा आ असेल, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण जर अ किंवा आ असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा रू असेल, रुरुशीचा, तर त्याच्यापासून होताना संधीमध्ये काय येणार आहे? अर हा शब्द येणार आहे. काय येणार आहे? अर हा शब्द येणार आहे. एक मिनिट बाळांनो, इथे बरं ठीक आहे. वृद्धादेश संधीमध्ये एक पॉइंट इथे चुकीचा घेतलाय, अगोदर समजून घ्या. गुणादेश संधी, गुणादेश संधीमध्ये काय होते बघा की ज्या वेळेस दोन स्वर एकत्र येतात त्यावेळेस ते कसे असतात बाळांनो? विजातीय असतात. म्हणजे वेगवेगळे असतात. कसे असतात? विजातीय असतात. म्हणजे बघा अ च्या समोर ई हे काय आहे? विजातीय आहे. आ च्या समोर ई दुसरी हे सुद्धा काय आहे? विजातीय आहे. म्हणजे सेम सेम उच्चार स्थान नसणारे. आपण बघितलं सजातीय म्हणजे त्यांचं उच्चार स्थान सेम आहे आणि विजातीय म्हणजे त्यांचा उच्चार स्थान वेगळा आहे. तसंच बघा ज्यावेळेस आपण काय म्हणतो की पहिल्या शब्दाच्या शेवटचा वर्ण हा अ किंवा आ असेल, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा अ किंवा आ असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा पहिली ई किंवा दुसरी ई असेल तर त्यांच्यापासून काय बनणार आहे? ए बनणार आहे. ओके, आणि दुसरा नियम काय आहे त्यामधले की अ किंवा आ याच्या समोर जर उ किंवा दुसरा उ आला, अ किंवा आ याच्या समोर पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण जर अ किंवा आ असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा उ किंवा दुसरा उ असेल तर यांच्यापासून कोण तयार होणार आहे? ओ तयार होणार आहे. आणि जेव्हा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण अ किंवा आ असेल आणि त्यांच्या समोर जर रू आला तर त्याच्यापासून अर तयार होतो. ओके, एक्झाम्पल बघा. रमेश्वर, काय एक्झाम्पल आहे? रमेश्वर शब्द कसा फुटला किंवा संधीचा विग्रह कसा झाला बघा. राम अधिक ईश्वर. बघा रामेश्वर, काय? रामेश्वर शब्द कसा फोडला बाळांनो? राम अधिक ईश्वर. राम अधिक ईश्वर. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण काय येतोय? राम अ अधिक दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण ई. अ अधिक ई आपली काय होती ही संधी? ए. म्हणून रामेश्वर, राम अधिक ईश्वरचं काय झालं? रामे. ए आहे ना बाळांनो हा, म्हणून हा रामचं मेचं काय होणार आहे? राम. रामचं काय झालं? मे. ए लागला म्हणजे मात्रा येणार. हा ऐ लागला तर डबल मात्रा येतो, हो ना? येस, रामेश्वर. राम अधिक ईश्वर, रामेश्वर. ओके, बघा अ अधिक ई त्याचं झालं ए म्हणून रामेश्वर. दुसरा बघा एक्झाम्पल. स्वभावोक्ती या शब्दाचा संधी विग्रह खालीलपैकी कोणता आहे? चला सांगा. स्वभावोक्ती या शब्दाचा संधी विग्रह कोणता आहे? चला सांगा पटकन.
एक स्वभाव प्लस उक्ती, 2 स्वभाव प्लस उक्ती, 3 स्वभाव प्लस युक्ती की 4 स्वभाव प्लस आक्ती? येस, येस मिस्टर गणेश. नाही केजे. येस, व्हेरी गुड मिस्टर गणेश. ओके. काय येणार आहे याचं उत्तर? चला सांगा पटपट. याचा येणारा ऑप्शन क्रमांक 2 स्वभाव प्लस उक्ती. स्वभाव अ अधिक उ काय होणार आहे? ओ, म्हणून स्वभावो. दुसरं बघा, अन्योक्ती. अन्योक्ती याचं कसं होणार आहे? अन्न प्लस उक्ती, अन्न प्लस उक्ती, अन्य प्लस उक्ती की अन्य अधिक उक्ती काय होणार आहे त्याला सांगा. येस, येस उमेश. चला सांगा पटकन काय येणार आहे? अन्योक्ती काय येणार बाळांनो? मिस्टर गणेश कस काय बाळा? अन्य प्लस उक्ती काय येणार आहे? अन्य प्लस उक्ती, अन्य अधिक उक्ती. अन्य शेवटचा वर्ण काय येतोय? अ अधिक उ काय होणार आहे? ओ. म्हणून बघा, अन्य हा य आहे ना, याचा ओ करतोय आपण. काय करतोय? ओ. य अधिक ओ, लक्षात घ्या. य अधिक ओ काय होणार आहे बाळांनो याचं? यो. म्हणून स्वभाव अन्योक्ती का सॉरी अन्य हा य आहे ना, हा य आहे की नाही, आपण ह्याची संधी केली कोणासोबत? ओ सोबत, उ सोबत. आणि याच्यापासून काय तयार झालंय? अन्योक्ती ओ तयार होतोय ना. म्हणून बघा, अ अधिक ओ काय होतोय? यो. म्हणून हा य चा काय झाला? यो. म्हणून अन्य त्याचा यो केला आपण, यो अन्योक्ती असं होतं हे. ये सम्राट. समजते का? अन्योक्ती. एक मिनिट, आपण वृद्धादेश संधीचं एकदा बघून घ्या. वृद्धादेश संधीचं बघा इथे अ अधिक वृद्धादेश संधी, सॉरी ते प्रिंट मध्येच इथे चुकीचं झालेलं आहे. ओके, इकडे लक्षात घ्या. अ अधिक आ, अ अधिक आ च्या समोर जर ए किंवा ऐ आला तर आपण काय घेतो बाळांनो? ऐ घेतो. ऐ काय घेतो? ऐ. जर पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा अ किंवा आ असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा ए किंवा ऐ असेल तर त्याच्यापासून ऐ तयार होतो. ओके, नेक्स्ट बघा दुसरा नियम काय सांगतोय? अ किंवा आ समोर, अ किंवा आ समोर जर ओ किंवा औ असेल, ओ किंवा औ असेल तर त्याच्यापासून औ तयार होतो. एक्झाम्पल बघा, सदैव, सदा अधिक एव. येस, सदा आ अधिक ए काय झालं? ऐ. सदा. तसं दुसरं बघा, म्हणजे आता जिथे करेक्शन जिथे केलं मी ते बघा, गंगोग. म्हणजे सगळं एक्सप्लेनेशन वगैरे सांगितलं, फक्त उ आणि ओ च्या जागी ओ आणि औ केलं नाहीये मी. ओके, एवढं लक्षात घ्या बाळांनो. अ किंवा आ याच्या समोर जर ओ किंवा औ असेल तर
पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण अ किंवा आ असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण ओ किंवा औ असेल तर यांच्यापासून औच तयार होतो. गंगोग. गंगोग काय आपल्याला शब्द घ्यायचा आहे? गंगोग. शब्दाचा विग्रह कसा केलाय? गंगा अधिक ओघ. बघा गंगा आ अधिक ओ काय झालं? औ. म्हणून हे गंगोग. दुसरं कोणतं सांगितलं होतं एक्झाम्पल? वनौषधी. ह्याचं कसं? वन प्लस औषधी. वन प्लस औषधी. वन अधिक औ. बघा वृद्धादेश संधी. अ किंवा आच्या समोर जर ओ लागला औ लागला तर याचा पण काय होणार आहे? औच होणार आहे. म्हणून वनौषधी. बघा दोन मात्रे. वृद्धादेश संधीमध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. थँक्यू बाळा सम्राट. वृद्धादेश संधी म्हटली की इथे अ असेल एक आणि दुसरं औ लागतो. म्हणजे ज्यावेळी शब्द तयार होतो ना बाळा तिथे दोन मात्रे आले की समजायचं वृद्धादेश संधी आहे. सदैव मी म्हणाली काय तुम्ही ना प्रत्येक वेळेस एखादा शब्द जो उदाहरण आहे ना हा एक क्लिक पॉइंट करून ठेवा. ओके. म्हणजे बघा वृद्धादेश संधीला तुम्ही सदैव हा जरी एक उदाहरण लक्षात ठेवलं, हे जर एक उदाहरण लक्षात ठेवलं तरी तुम्हाला ती संधी कुठेतरी क्लिक होते. परीक्षेमध्ये तुम्हाला जर 4 ऑप्शन दिले ते समजत नसेल तर प्रत्येक उदाहरणाचं, प्रत्येक संधीचं, प्रत्येक सब पॉईंटचं काय करायचं? एक उदाहरण लक्षात ठेवा. वृद्धादेशाचं मी तर म्हणेल सदैव हेच एक लक्षात ठेवा उदाहरण. सदा अधिक एव. अच्छा एव ना असं मग त्याचं काय होणार आहे? ऐ होणार आहे. ओ किंवा औ आहे याचं काय होणार आहे? औच होणार आहे. औषधीचं औ होणार आहे. ओके. येस. गुणादेश संधीचं परत घ्यायचं का थोडंसं? गुणादेश संधी कोणती? गुणादेश संधी. गुणादेश संधीमध्ये काय होणार आहे बाळांनो? विजातीय स्वर येणार आहेत. कसे येणार आहेत? विजातीय स्वर येणार आहेत. काय येणार आहेत? विजातीय स्वर येणार आहे. आणि त्या विजातीय स्वर कसे येतात? जेव्हा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण कसा होणार आहे? अ किंवा आ असणार आहे आणि त्याच्या समोर पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण गुणादेश यनादेश या दोन संध्यांवर जास्त करून प्रश्न विचारले जातात. लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर सगळ्यात जास्त विचारले जातात विसर्गवर तुमच्यासाठी. ओके. व्यंजन, विसर्ग आणि स्वर संधींमध्ये ह्या संधींवर जास्त विचारले जातात. कोणती? गुणादेश यनादेशवरून बऱ्यापैकी विचारले जातात. दीर्घत्वावर जास्त करून विचारले जातात. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण अ किंवा आ असेल अधिक दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण ई किंवा दुसरी ई असेल तर यांच्यापासून काय बनणार आहे? ए बनणार आहे. ऐ नाही ए. हा आहे. आता याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं. रामेश्वर. रामेश्वर. राम अधिक ईश्वर. राम अधिक ई काय झालं? ए. म्हणून बघा रामला रामे केलं रामेश्वर. मात्रा आला की काय लागतं बाळांनो? माहिती आहे ना? येस. आता दुसरा नियम काय सांगतोय की अ किंवा आ समोर उ किंवा उ आल्यावर काय होतं? त्याचा ओ होतो. उदाहरण बघा आपलं हे. तो एक पॉइंट लक्षात घ्यायचा, नियम लक्षात घ्यायचा आणि नियमाखाली लगेच उदाहरण लक्षात घ्या. दुसरा काय पॉइंट आहे बाळांनो? जर अ किंवा आ समोर उ किंवा दुसरा उ आला तर त्याच्यापासून काय होतो? ओ होतो. काय होतो? ओ. मग बघा स्वभाव उक्ती. स्वभाव अ अधिक उ काय झालं? ओ. म्हणून बघा स्वभाव व प्लस ओ काय झालं? वो. म्हणून बघा स्वभावो आपण काय म्हणतो? स्वभावो. स्वभाव शब्द असा नाही राहिला. आता तो काय झाला? स्वभावो. समजलं? ओ आला म्हणजे गुणादेश. अन्य युक्तीचं पण सेम तसंच आहे. तिसरं बघा.
यनादेश संधी. ओके, यनादेश संधी काय म्हणते? इ उ रू. कोणते? इ उ रू या ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरांपुढे जर विजातीय स्वर आल्यास इ उ रू ऐवजी य व र हे वर्ण येतात. जर पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा इ उ किंवा रू आला असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा विजातीय स्वर आला असेल, मग कोणताही आला असेल त्याच्यासमोर इ आ येईल, उ ऐ हे कोणतेही विजातीय स्वर त्यांच्या पुढे जर आले तर ईचा काय होतो? य. उचा काय होतो? व. आणि रूचा काय होतं बाळांनो? र होतो. लक्षात घ्या. कोणती संधी? यनादेश. इथे यच आहे हे लक्षात घ्यावा. य व र यनादेश संधी म्हणजे य व र. य कोणासाठी लागतो? ई साठी. व कोणासाठी लागतो? उ साठी. आणि र कोणासाठी लागतो? रू साठी. जर इ उ र यांच्या समोर विजातीय स्वर आले तर ई पासून होणारे य, उ पासूनच होणारे व आणि रूचं काय होणारे? र होणार आहे. ओके, येस. आता याचं उदाहरण बघा. याचं परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत दरवेळेस विचारलेला शब्द प्रित्यर्थ बरेचदा विचारलेला आहे बाळांनो. ओके, प्रित्यर्थ हा शब्द यनादेश संधीसाठी कोणतं उदाहरण लक्षात ठेवा. जर असं विचारेन मी जर तुम्हाला सांगेन तर तुम्ही नक्कीच प्रित्यर्थ हे उदाहरण लक्षात ठेवा बाळांनो. कोणतं? प्रित्यर्थ. जसं म्हटलं उदादेशला कोणतं सदैव ठेवा म्हटलं, तसं यनादेशला कोणतं ठेवायचं लक्षात? प्रित्यर्थ हे उदाहरण लक्षात ठेवा. म्हणजे परीक्षेत येईल म्हणून म्हणत नाहीये मी तुम्हाला कुठेतरी तो नियम पटकन लक्षात यावा किंवा ते एक्झाम्पल लवकर क्लिक व्हावं त्याच्यासाठी. प्रित्यर्थ बघा, संधी कशी फोडणार आहे आपण या शब्दाची? प्रित्यर्थ. प्रीती अधिक अर्थ. प्रीती अधिक अर्थ. प्रीती. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण ई. पहिली ई अधिक अ. ईच्या समोर अ आलाय म्हणजे विजातीय स्वर आला. जर ईच्या समोर विजातीय स्वर आला तर ईचं काय होणार आहे बाळांनो? य. काय होणार आहे? य. म्हणून बघा, प्रीती अधिक अर्थ याच्यामध्ये कोण आला? य आला. शब्द कसा बनला? प्रित्यर्थ. ओके, दुसरं बघा एक्झाम्पल. व्यर्थ. दुसरं एक्झाम्पल बघा. व्यर्थ. एक्झाम्पल दुसरं बघा. व्यर्थ. कोणतं? व्यर्थ. आता हा शब्द कसा फुटणार आहे बाळांनो? वि अधिक अर्थ. कसा? वि अधिक अर्थ. वि पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण काय आहे? ई. पहिली ई अधिक हा अ. याचं काय झालं? य. व्यर्थ. ओके, हा विचारलेला आहे बाळांनो शब्द, लक्षात ठेवा. दुसरं बघा. प्रत्येक शब्द संधी ओळखा. आता ह्या ज्या शब्दाच्या संधी दिलेल्या आहे प्रत्येक या शब्दाला कोणती संधीने फोडणार आहोत? चला सांगा. प्रत्येक हा शब्द कोणत्या पद्धतीने फोडलाय किंवा प्रत्येक या शब्दाचा संधी विग्रह कसा झालेला आहे? प्रति अधिक एक. वेलांटी बघा, पहिली वेलांटी दुसरी वेलांटी हाच एक खेळ आहे. यस मिस्टर गणेश. कोणतं येणार आहे? यस उमेश. मिस्टर गणेश. कसं काय मिस्टर गणेश? 3. चला सांगा.
प्रति अधिक एक काय येणार आहे? प्रति अधिक एक, प्रत्येक. प्रति अधिक इक, एक नाही इक येणार आहे, इक, प्रति अधिक इक. ओके, चला उद्या आपण राहिलेली एक शेवटची संधी शिकून घेऊ. ओके, उद्या परत आपण संधीचा आणखीन एक टॉपिक घेऊन येऊ. तोपर्यंत सगळ्यांनी बाय. ओके, आणि ज्यांना लेक्चर आवडले त्यांनी सगळ्यांनी लाईक करा. ओके.